नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो. तर चला, आज आपण परत भेटत आहोत एका नवीन सेशनमध्ये. आजचं जे काही आपल्यावालं सेशन राहणार आहे, हे सेशन राहणार आहे नोटिफिकेशन अबाउट MCR PG CET एक्झाम 2026. तर हा व्हिडिओ किंवा आजचं लेक्चर घेण्यामागचा मेन उद्देश हाच आहे की बरेचसे आपले जे काही BSCचे कृषी मित्र किंवा मैत्रिणी आहेत, यांना अभ्यासाच्या नादातनी म्हणा किंवा आपल्या कॉलेजच्या एक्झामच्या नादातनी म्हणा, त्यांना MSc PG CETचं जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे हे बऱ्याचशा वेळेस माहिती राहत नाही आहे. आणि त्याच्यामध्ये फॉर्म फिलिंगची डेट काय आहे, क्लोजिंग डेट काय आहे, हेही त्यांच्या लक्षात राहत नाही आहे. फीज पेड करण्यासाठी एक्स्ट्रा डेट अवेलेबल आहे का, हे आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. सोबतच MSc साठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय राहणार आहे, कोणकोणत्या डिसिप्लिनचे विद्यार्थी MSc इन ॲग्रिकल्चरमध्ये MSc करण्यासाठी इलिजिबल आहेत, कोणत्या डिसिप्लिनचे विद्यार्थी MSc इन हॉर्टिकल्चर जे आहे तर हॉर्टिकल्चरमध्ये MSc करण्यासाठी एलिजिबल आहेत, ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. सोबतच आपल्याला काय पाहायचंय की जे काही रिझर्व अनरिझर्व कॅटेगरीचे जे काही स्टुडंट आहेत यांना ऑनलाईन फॉर्म फिलिंगसाठी फीज किती राहणार आहे, ती आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. बरंच त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, तर जे काही सेंटर्स आहेत, जे काही आपलं चारही कृषी पीठे जे आहेत, या विद्यापीठाचे एक्झाम कंडक्ट करणारा जो काही परीक्षा मंडळ आहे, तर या परीक्षा मंडळानं कोणकोणते सेंटर्स आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. तर ते सेंटर्स का पाहायचे, तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत हे दूरदूरून कॉलेजेसमध्ये गेलेले असतात. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गावाकडे जाण्यासाठी सुद्धा ती तेवढी एक संधी मिळून जाते. बरेच दिवस ते कंटिन्यूस अभ्यास करतात आणि त्यांच्या गावाजवळचं जे काही सेंटर असेल, नियर अबाउट जे काही सेंटर असेल, त्या सेंटरवर काय करू शकते, ते त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकते. त्यासाठी आपल्याला कोणकोणते सेंटर्स आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय पाहायचं, तर जो काही टेंटेटिव्ह शेड्यूल आहे, फॉर्म फिलिंग डेट किती राहणार आहे, फॉर्म क्लोजिंग डेट किती राहणार आहे, त्यानंतर प्रोव्हिजनल लिस्ट कधी लागणार आहे, त्यानंतर ग्रेव्हियन्ससाठी किती दिवसाचा टाइम पिरियड आपल्याकडे अवेलेबल आहे, त्यानंतर नेक्स्ट फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं दिलेलं आहे, तर हॉल तिकीट कधी मिळणार आहे, तर कोणत्या ठिकाणी मिळणार आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट कोणतं दिलेलं आहे, तर एक्झामचा टाइम टेबल किंवा एक्झामिनेशन शेड्यूल कशा प्रकारचा राहणार आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्याच्याही नेक्स्ट काय पाहायचंय, तर आपण या ठिकाणी ॲग्रिकल्चरच्या संदर्भात काय करत आहोत, बोलत आहोत. त्याच्यामुळे आपण ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जो काही सिलेबस आहे आपल्या MCR PG CET एक्झामचा, त्या सिलेबसच्या संदर्भात काय करणार आहोत, या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, आजचा जो काही आपलं सेशन आहे, या सेशनला आपण काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत. आजचा जो काही आपला टॉपिक आहे तो आहे नोटिफिकेशन अबाउट MCR PG CET एक्झाम 2026. तर हे जे काही नोटिफिकेशन आहे, हे नोटिफिकेशन काय केलेलं आहे, जस्ट 28/01/2026 28/1/2026 ला काय केलेलं आहे, MCR चं जे काही बोर्ड आहे, या एक्झामिनेशन बोर्डनं काय केलेलं आहे, पब्लिकली लॉन्च केलेलं आहे. तर त्या नोटिफिकेशन मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, ते बघू आपण काय सांगणार. चारही कृषी विद्यापीठ जे आहेत, या चारही कृषी पीठ जे आहेत, या कृषी विद्यापीठामध्ये MSc ला मीन्स पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळामार्फत सामायिक प्रवेश परीक्षा काय करण्यात येते, अरेंज करण्यात येते किंवा घेण्यात येते. ती कंबाईनली घेण्यात येते. मीन्स चारही विद्यापीठामध्ये जर तुम्हाला MSc करायची असेल तर ही एक्झाम देणं कंपल्सरी आहे. आणि ती एक्झाम कधी होणार आहे, तर त्या एक्झामचा जो काही टेंटेटिव्ह टाइम टेबल जो आलेला आहे, तो टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे आपल्याला जे काही एप्रिल महिना आहे, एप्रिल 2026 मध्ये काय होणार आहे, ही एक्झाम त्या ठिकाणी कंडक्ट केली जाणार आहे. आणि या एक्झामसाठी जे काही फॉर्म फिलअप करायचा आपल्याला, तो कोणत्या पद्धतीने करायचा आहे, ऑफलाईन मोडमध्ये आहे का ऑनलाईन पद्धतीने काय करायचे, आपल्याला अर्ज फिलअप करायचे. त्याची डेट काय केल्या गेलेली आहे, अनाऊन्स केल्या गेलेली आहे 29/1/2023. कधीपासून फॉर्म फिलिंग चालू झालेली आहे, तर कालपासून. मीन्स आजची काय आहे, आपली 30 तारीख आहे, कालपासून काय झालेले आहे, तर त्याच्यावाले फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहे. 29/1/2026 ते 26/2/2026 पर्यंत आपण काय करू शकतो, या एक्झामिनेशनसाठी फॉर्म फिलअप करू शकतो. तर ठीक आहे, हे झालं एक नोटिफिकेशनच्या बाबतीत. नेक्स्ट बघू. नेक्स्ट जे आहे आपल्यावाला, तर तो आहे आपल्याला इलिजिबल क्रायटेरिया काय काय राहणार आहे. तर कोणकोणते विद्यार्थी ॲग्रिकल्चर या डिसिप्लिनसाठी, MSc इन ॲग्रिकल्चरमध्ये इलिजिबल आहेत,
कोणकोणते विद्यार्थी हॉर्टिकल्चरसाठी इलिजिबल आहेत ते या ठिकाणी काय करायचं आपल्याला PGCET सब्जेक्ट वाईज इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपल्याला या ठिकाणी काय केलेला आहे मेन्शन केलेला आहे. सपोज ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरमध्ये काय करायचे MSc करायची MSc इन ॲग्रिकल्चर, तर ते किती डिसिप्लिनसाठी इलिजिबल राहतात किंवा त्या ॲग्रिकल्चर या सब्जेक्टमध्ये कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये ते काय करू शकतात MSc करू शकतात ते आपण या ठिकाणी काय केलेलं आहे हे मेन्शन केलेलं आहे. MSc इन ॲग्रिकल्चरमध्ये जर आलं तर ॲग्रोनॉमीमध्ये MSc करू शकतात, ॲग्रिकल्चरल बॉटनीमध्ये मीन्स GPP ज्याला म्हणतो आपण जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, प्लांट याच्या अंडर GPPच्या अंडरमध्ये किंवा ॲग्रिकल्चरल बॉटनीच्या अंडरमध्ये किती सब्जेक्टमध्ये MSc करता येते GPP जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, प्लांट फिजिओलॉजी, सीड सायन्स अँड टेक्नॉलॉजी असे 3 डिसिप्लिन जे आहेत या 3 डिसिप्लिनमध्ये आपण काय करू शकतो MSc करू शकतो. नेक्स्ट दिलेलं आहे ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आहे, ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन एज्युकेशन आहे, त्यानंतर ॲनिमल हजबंड्री, डेअरी सायन्स, त्यानंतर लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट ज्याला आपण LPM पण म्हणू शकतो, देन एंटोमॉलॉजी, प्लांट पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सॉइल सायन्स, बायोकेमिस्ट्री, इरिगेशन वॉटर मॅनेजमेंट अँड ॲग्रिकल्चरल मेटेरिओलॉजी. MSc इन ॲग्रिकल्चरच्या अंडरमध्ये तुम्ही एवढ्या साऱ्या डिसिप्लिनमध्ये काय करू शकता तर MSc ला काय करू शकता ॲडमिशन घेऊ शकता. आता हे झालं कोणकोणत्या डिसिप्लिनमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. नेक्स्ट झालेलं आहे आपल्याला याच्यासाठी इलिजिबल क्रायटेरिया काय आहे, कोणकोणते विद्यार्थी या सब्जेक्टसाठी काय आहे तर इलिजिबल आहेत MScची एक्झाम देण्यासाठी काय आहे तर इलिजिबल आहेत. तर ते बघू या ठिकाणी जेवढ्या काही डिसिप्लिन दिलेले असतील ज्या विद्यार्थ्यांनी BSc ॲग्रिकल्चरमध्ये BSc केलेली आहे, हॉर्टिकल्चरमध्ये BSc केलेली आहे, फॉरेस्ट्रीमध्ये, त्यानंतर BTech बायोटेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर BBM BBA ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स, कम्युनिटी सायन्स, सेरिकल्चर अँड इक्विव्हॅलेंट टू डिग्री विथ 4 years ड्युरेशन ॲग्रिकल्चर रिलेटेड युनिव्हर्सिटीज. तर हे सर्व विद्यार्थी जे आहेत हे कोणत्या डिसिप्लिनमध्ये PG करण्यासाठी इलिजिबल आहेत ॲग्रिकल्चर या सब्जेक्टमध्ये. आता नेक्स्ट बघू हॉर्टिकल्चर जे आहे तर हॉर्टिकल्चर MSc हॉर्टी इन फूड सायन्स, त्यानंतर व्हेजिटेबल सायन्स, फ्लोरिकल्चर, लँडस्केपिंग, प्लांटेशन स्पायसेस, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक क्रॉप्स या 6 डिसिप्लिनमध्ये जर MSc करायची असेल तर त्यासाठी कोणकोणते विद्यार्थी कोणत्या डिसिप्लिनचे विद्यार्थी इलिजिबल आहेत ते बघून घेऊ. त्याच्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर ज्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरमध्ये काय केलेलं आहे MSc केलेली आहे तो स्टुडंट काय करू शकतो MSc इन हॉर्टिकल्चरमध्ये MSc करण्यासाठी इलिजिबल आहे. जे विद्यार्थी BSc हॉर्टिकल्चरला आहेत ते तर इलिजिबल राहणारच आहेत. सोबत जे विद्यार्थी फॉरेस्ट्री ज्या विद्यार्थ्यांनी BSc फॉरेस्ट्री केलेली आहे असे विद्यार्थी हॉर्टिकल्चरमध्ये MSc करण्यासाठी काय आहेत इलिजिबल आहेत. नेक्स्ट दिलेलं आहे और इक्विव्हॅलेंट डिग्री विथ 4 years ड्युरेशन ऑफ ॲग्रिकल्चर रिलेटेड युनिव्हर्सिटीज. तर एवढे सारे विद्यार्थी जे आहेत हे काय आहेत इलिजिबल आहेत MSc इन ॲग्रिकल्चर MSc इन हॉर्टिकल्चर या सब्जेक्टसाठी. तर हे झालं कोणतं कशाच्या बाबतीत आपला इलिजिबल क्रायटेरिया जो आहे या इलिजिबल क्रायटेरियाच्या बाबतीत. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आलेलं आहे जी काही फीज आहे. आता तुम्हाला इलिजिबिलिटी माहिती झाली, नोटिफिकेशन तुम्हाला माहिती पडलेलं आहे. नेक्स्ट इलिजिबल क्रायटेरिया काय आहे हे तुम्हाला माहिती झालेलं आहे. आता नेक्स्ट येते ऑनलाईन ॲप्लिकेशन फिलिंग. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला फिल करायचंय. फिल केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फीज किती राहणार आहे. जर शेड्यूल आपलं काय स्टुडंट बिलॉंगिंग टू ओपन और अनरिझर्व कॅटेगरीमध्ये जर असतील तर त्या विद्यार्थ्याला किती फीज पडणार आहे फॉर्मची 900. जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना किती फीज पडणार आहे तर ती फीज पडणार आहे 700. आणि जे विद्यार्थी बिलॉंगिंग टू अदर स्टेटचे जे काही विद्यार्थी असतील अशा स्टुडंट्सला किती फीज पडणार आहे तर ती पडणार आहे 900. मीन्स राऊंड फिगर काय आहे ओपन अँड अदर स्टेटचे जे काही विद्यार्थी राहणार आहेत यांना 900 रुपये फीज पडणार आहे ॲप्लिकेशन फीज. आणि रिझर्व कॅटेगरीवाले जे आहेत अदर स्टुडंट ज्याला आपण रिझर्व कॅटेगरीवाले स्टुडंट म्हणतो त्यांना 700 रुपीज. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट बघू. आता हे झालेलं आहे आपल्याला कसं कशाच्या बाबतीतनी फीजच्या बाबतीतनी इलिजिबल क्रायटेरिया बाबतीतनी. नेक्स्ट पॉईंट आहे आपल्याला एक्झामिनेशन पॅटर्न. आता एक्झामिनेशनचा जो काही पॅटर्न राहणार आहे हा पॅटर्न कशा प्रकारचा राहते, ही एक्झाम किती क्वेश्चनची राहते, किती मार्क्स राहते, तर टाइम पिरियड किती प्रमाणात किती हवर्सचा आपल्याला प्रोव्हाइड केला जातो. आणि नेक्स्ट काय निगेटिव्ह सिस्टीम. सर्वात महत्त्वाचं जे आहे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो मीन्स निगेटिव्ह सिस्टीम या एक्झाममध्ये लागू आहे का. निगेटिव्ह सिस्टीम लागू असेल तर किती आपलं एका वन आन्सर समजा एक आन्सर जर तुमचं चुकलेलं असेल तर त्या ठिकाणी किती मार्क्स डिडक्ट होते तर किंवा किती पर्सेंटेजमध्ये मार्क्स डिडक्ट होते तर हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय पाहायचंय. तर
हा जो एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे या ठिकाणी, हा पॅटर्न कशा प्रकारचा आहे ते बघू. एक्झामिनेशन पॅटर्न जो आहे, द एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड फॉर टोटल 200 मार्क्स. किती मार्क्सची एक्झाम राहते? 200 मार्क्सची एक्झाम राहते. क्वेश्चन्स किती राहतात मग सर? 100 राहतात का 200 राहतात? तर 200 मार्क्सची एक्झाम राहते. 200 क्वेश्चन, 200 मार्क्स. इच क्वेश्चन 1 मार्क्स. अशा पॅटर्न मध्ये काय केला जाते? ही एक्झाम रन केला जाते. टाइम पिरियड किती हवर्सचा प्रोव्हाइड केला जातो? तो टाइम पिरियड राहतो आपल्याला 2 आवर्सचा. विदिन अ 2 आवर्स जे ड्युरेशन दिलेलं आहे, 2 आवर्सचं जे काही ड्युरेशन पिरियड दिलेलं आहे, या 2 तासामध्ये काय करायची आपल्याला ही एक्झाम फेस करायची. मग याच्यामध्ये एक्झामिनेशनचा पॅटर्न कशा प्रकारचा आहे? मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी दिलेले राहणार आहेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन किती प्रमाणात राहतात? 4 राहतात, 5 राहतात का 6 राहतात? तर 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी काय केला जाते? प्रोव्हाइड केला जाते. या ठिकाणी आलेलं असेल कोणत्या तरी एखाद्या ठिकाणी. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन काय? मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी दिलेलेच आहे. तर 200 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अलॉंग विथ 4 आन्सर ऑप्शन्स. आता या ठिकाणी किती आन्सर ऑप्शन आहेत? 5 आहेत का? नाहीये. जसं बँकिंगची एक्झाम असेल किंवा MPSC ची एक्झाम राहते, याच्यामध्ये आपण पाहतो की आता बऱ्याचशा एक्झाम जे आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या एक्झाम आहेत, याच्यामध्ये 5 ऑप्शन राहतात. बट MCR PG CET एक्झाम जी आहे याच्यामध्ये किती ऑप्शन राहते? तर 4च ऑप्शन राहते. तर 4 ऑप्शन पैकी आपल्याला काय करायचंय? जे कोणतं राईट आन्सर असेल या राईट आन्सर वरती काय करायचंय? क्लिक करायचं नाहीये. ही एक्झाम जी आहे, ही एक्झाम कोणत्या मोडमध्ये होते? ऑफलाईन मोडमध्ये होते. त्याच्यामुळे जो कोणतं शीट आन्सर शीट राहते, OMR आन्सर शीट, याच्यावरती आपल्याला काय करावं लागते? तो राऊंड पूर्णतः फिलअप करावं लागते. गोल गोल फिलअप करावं लागते या फॉर्ममध्ये, अशा फॉर्ममध्ये. तर तो राऊंड पूर्णतः काय करायचा आहे? आपल्याला फिलअप करायचा आहे. ऑफलाईन मोडमध्ये ही एक्झाम काय केला जाते? कंडक्ट केला जाते. किती मार्क्सची एक्झाम राहते? 200 मार्क्सची एक्झाम राहते. किती क्वेश्चन्स राहते? तर 200 क्वेश्चन्स राहते. मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत, काय दिलेलं आहे? मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अलॉंग विथ 4 आन्सर्स ऑप्शन या फॉर्म मध्ये काय केला जाते? एक्झाम रन केला जाते. टाइम पिरियड किती आवर्सचा राहतो? 2 तासाचा टाइम पिरियड राहतो. आता सर्वात महत्वाचा जी बाब आहे ती बाब मीन्स कोणती? याच्यामध्ये निगेटिव्ह सिस्टीम अवेलेबल आहे का? तर या ठिकाणी काय केलेले आहे? निगेटिव्ह सिस्टीम जे आहे या ठिकाणी दिलेलं आहे. देअर शाल बी नो निगेटिव्ह मार्किंग फॉर रॉंग आन्सर. आता हा जो महत्वाचा पॉईंट आहे, हा खूप महत्वाचा आहे. का दिलेला आहे? तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगच नाहीये. निगेटिव्ह मार्किंगच नाही. सपोज एखाद्या विद्यार्थ्याला 150 क्वेश्चनचे 150 क्वेश्चनचे काय आहेत आन्सर्स त्याला माहित आहेत, 50 क्वेश्चनचे आन्सर त्याला माहित नाहीये किंवा त्याच्यामध्ये तो कन्फ्यूज आहे. चला पकडा 175 क्वेश्चनचे त्याला एखाद्या विद्यार्थ्याला आन्सर्स माहित आहेत. रिमेनिंग 25 क्वेश्चन्स जे आहेत याच्यामध्ये तो काय राहतो? कन्फ्यूज राहतो. काही क्वेश्चनचे त्याला आन्सर्स माहित राहत नाहीत. मग अशा कंडिशन मध्ये ते क्वेश्चन्स काय करायचं? ब्लँक सोडायचे का? तर त्या ठिकाणी ब्लँक सोडायचे नाही मित्रांनो. कारण काय? तर निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी अवेलेबल नाहीये. त्यामुळे तुम्हाला थोडासा विचार करून काळजीपूर्वक, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला राहता, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती राहतात, बट थोडंसं त्या ठिकाणी काय करायचंय? काळजीपूर्वक क्वेश्चन्स रीड करायचा. त्यानंतर खाली दिलेले जे काही ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स चांगल्या प्रकारे रीड करायचे आणि जे ऑप्शन्स तुम्हाला माहिती आहेत त्याच्यावरतीच काय करायचा? विचार करायचा. बाकीचे काय करायचे? एलिमिनेशन सिस्टीम जी आहे, ऑप्शन्स एलिमिनेट करणं चालणं किंवा जे काही ऑप्शन्स रिलेटेडच नाही तर पर्टिक्युलर क्वेश्चन्स, तर ते ऑप्शन काय करायचे? एलिमिनेट करायचे. 4 पैकी 2 ऑप्शन तुमचे इझिली काय होतील? एलिमिनेट होतील. मीन्स ते ऑप्शन्स काय राहतील? त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचा आन्सरच राहणार. रिमेनिंग 2 ऑप्शन्स जे आहेत या 2 ऑप्शन्स मध्ये तुम्ही काय घेऊ शकता? चान्स घेऊ शकता. काय? 50% पॉसिबिलिटी कशाची राहील? आन्सर बरोबर येण्याची. 50% पॉसिबिलिटी कशाची राहील? आन्सर चुकण्याची किंवा रॉंग होण्याची. तर 50% पॉसिबिलिटी तुमच्याकडे काय आहे? तर आन्सर बरोबर येण्याची आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या 2 ऑप्शन मध्ये काय घेऊ शकता? चान्स घेऊ शकता. आणि या ठिकाणी काय आहे? आणखी एक परत प्लस पॉईंट कोणता आहे तुमच्यावाला? तर या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम अवेलेबल नाहीये. त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम, आन्सर चुकलं तरी चालते. बट जर बरोबर आलं त्या ठिकाणी तुम्हाला काय मिळेल? त्या ठिकाणी 1 मार्क्स या ठिकाणी मिळेल. देन रिझल्ट जो डिक्लेअर होतो, हा रिझल्ट डिक्लेअर कोणत्या फॉर्म मध्ये होतो? तो पर्सेंटेजच्या फॉर्म मध्ये त्या ठिकाणी काय केला जाते? रिझल्ट डिक्लेअर केला जातो. आणि जी काही एक्झाम आहे याच्यामध्ये सेकंड कॉपी जी आहे OMR शीटची, ती कार्बन कॉपी तुम्हाला काय केला जाते? प्रोव्हाइड केला जाते आफ्टर एक्झामिनेशन नंतर. तर हे काय? आपला एक एक्झामिनेशनचा एक पॅटर्न आहे. नेक्स्ट बघू,
एक्झामिनेशनच्या पॅटर्नच्या नंतर नेक्स्ट जे आलेलं आहे आपल्याला, तर नेक्स्ट आहे तर सेंटर्स. आता मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे बरेचसे विद्यार्थी दूरदूरून आलेले असतात, त्यांच्या नियर अबाउट कोणतं सेंटर अवेलेबल आहे, किंवा सपोज एक्झाम्पल बघा, गडचिरोलीमधील ॲग्रिकल्चर कॉलेज जे आहे गडचिरोलीमध्ये, त्या विद्यार्थ्यांना आधी काय करावं लागत होतं, तर अकोल्याला एक्झाम देण्यासाठी यावं लागत होतं. तर आता काय झालेलं आहे, आपल्याला या ठिकाणी गडचिरोली हे सुद्धा काय आहे, एक एक्झामिनेशनचं सेंटर दिल्या गेलेलं असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना तो जो त्रास होता, म्हणजे त्यांना आदल्या दिवशी गडचिरोलीहून निघा, दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळपर्यंत रात्रभर प्रवास करा आणि नंतर अकोल्याला पोहोचा. तर हा जो त्रास आहे, या ठिकाणी काय केलेला आहे, जे काही परीक्षा मंडळ आहे यांनी तो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा विचार करून त्या ठिकाणी काय केलेलं आहे, गडचिरोलीला सुद्धा काय केलेलं आहे, एक एक्झामिनेशन सेंटर प्रोव्हाइड केलेले आहे. तर गडचिरोलीच्या जवळपासचे जे काही विद्यार्थी असतील, जसं प्रॉपर गडचिरोली असेल, सामोर्शी कॉलेजचे असतील, हिराटोला कॉलेजचे असतील, लाखणी वगैरे जे असेल, तर हे विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन काय करू शकतील, म्हणजे गडचिरोली हे सेंटर सिलेक्ट करून त्या एक्झामिनेशन सेंटर वरती काय करू शकतात, तर ॲग्रिकल्चर PGCETची एक्झाम देऊ शकतात. तर बघू आपण आपल्याला सेंटर्स किती दिलेले आहेत, अलॉट केल्या गेलेले आहेत. तर आपल्याला सेंटर्स जे आहेत 17 सेंटर्स या ठिकाणी काय केल्या गेलेले आहेत, परीक्षा बोर्डाने आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. ते कोणकोणते सेंटर आहेत ते बघून घेऊ. फर्स्ट आहे पुणे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे, हे एक आपलं काय सेंटर आहे, ऑल सब्जेक्ट एक्सेप्ट फिशरीज अँड कम्युनिटी सायन्स. मीन्स जेवढे काही सब्जेक्टसाठी PGCET कंडक्ट केला जाते त्याच्यामधील काय दिलेलं आहे, फिशरी आणि कम्युनिटी सायन्स या सब्जेक्टचीच एक्झाम कोणत्या ठिकाणी होणार नाहीये, किंवा या सब्जेक्टसाठी पुणे हे सेंटर राहणार नाहीये. देन नेक्स्ट दिलेलं आहे अकोला, काय कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोला, डॉक्टर PDQE अकोला, या ठिकाणी ऑल सब्जेक्ट, हे सर्व सब्जेक्टसाठी काय आहे, हे सेंटर अवेलेबल आहे. एक्सेप्ट कोणतं दिलेलं आहे, फिशरी अँड कम्युनिटी सायन्स. मीन्स या सब्जेक्टसाठी काय राहणार नाही, हे सेंटर अवेलेबल राहणार नाही. त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर, तर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरमध्ये जेवढ्याही स्ट्रीम्स असतील, जेवढे काही डिसिप्लिन्स असतील, जसं कम्युनिटी सायन्स आहे, आपलं होम सायन्स आहे, फिशरीज आहे, ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री, अदर जे काही डिसिप्लिन असतील, या सर्व सब्जेक्टसाठी काय आहे, तर नागपूर हे सेंटर त्या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यानंतर परभणी ऑल सब्जेक्टसाठी अवेलेबल आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दापोली, ऑल सब्जेक्ट एक्सेप्ट कम्युनिटी सायन्सची एक्झाम दापोलीला होणार नाहीये. नेक्स्ट दिलेलं आहे आपल्याला MPQE राहुरी जी आहे त्या ठिकाणी. त्यानंतर कोल्हापूर, धुळे, लातूर, बदनापूर, यवतमाळ, वसंतराव नाईक कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी यवतमाळ, तर या ठिकाणी ओनली फॉर ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोटेक, फूड टेक्नॉलॉजी आणि ABM या विद्यार्थ्यांची एक्झाम, किंवा या डिसिप्लिनमध्ये त्यांना जी MSc करायची आहे, तर त्या सब्जेक्टचेच विद्यार्थी या ठिकाणी काय करू शकतो, तर यवतमाळ हे सेंटर सिलेक्ट करू शकतात. त्याच्यानंतर कराडचं आहे. त्यानंतर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर गडचिरोली, जसं मग अशी म्हटलंय, ओनली फॉर ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर स्टुडंट, ज्या विद्यार्थ्यांना MSc इन ॲग्रिकल्चर, MSc इन हॉर्टिकल्चर या सब्जेक्टमध्ये MSc करायची, त्या विद्यार्थ्यांसाठीच काय आहे, गडचिरोली हे सेंटर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे अदर डिसिप्लिनच्या विद्यार्थ्यांनी, जसं मॉलिक्युलर बायोलॉजी असेल, BTech बायोटेक्नॉलॉजी असेल, किंवा फूड टेक्नॉलॉजी, ABM, कम्युनिटी सायन्स, फिशरीज, या विद्यार्थी काय करू शकत नाहीये, तर गडचिरोली हे सेंटर टाकू शकत नाहीत, त्यांना ते अवेलेबलच नाही आहे. देन मुलोड, नेक्स्ट दिलेलं आहे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामती. त्यानंतर श्री शिवाजी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अमरावती, आनंद निकेतन कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर वरोरा, ओनली फॉर ॲग्रिकल्चर, या ठिकाणी हॉर्टिकल्चरच्या विद्यार्थ्यांचं पण काय नाहीये, सेंटर नाही. तर अशा प्रकारे काय केलेले आहेत, आपल्याला 17 सेंटर्स जे आहेत हे परीक्षा मंडळानं काय केल्या गेलेले आहेत, प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. तर याच्यापैकी तुम्हाला जे काही नियर अबाउट सेंटर असेल ते तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. बट डिपेंड अपॉन स्ट्रीम्स, किंवा तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये काय करायचंय, MSc करायचे, त्याच्याशी रिलेटेड काय करायचंय, सेंटर चेक करायचं, आणि तेच सेंटर त्या ठिकाणी काय करायचंय, फिलअप करायचं, कशामध्ये, ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. तर चला ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर्स कोणकोणते आहेत हे सुद्धा माहिती झालेलं आहे. नेक्स्ट बघू आपण आता. नेक्स्ट जो काही पॉइंट आहे तो कशाशी रिलेटेड आहे, इम्पॉर्टंट डेट्स अँड एक्झामिनेशन शेड्यूल फॉर PGCET 2026. इम्पॉर्टंट डेट कोणकोणते आहेत, शेड्यूल कशा प्रकारे राहणार आहे, तो आपण या ठिकाणी काय करणार आहोत, पाहणार आहोत. तर बघा, इम्पॉर्टंट डेट्स मध्ये बघा मित्रांनो, जसं डिस्प्ले ऑफ नोटिफिकेशन विथ ऑनलाईन ऍप्लिकेशन, नोटिफिकेशन डिस्प्ले किती तारखेला झालंय, तर 28/01/2026 ला काय झालेलं आहे, नोटिफिकेशन पब्लिकली अनाऊन्स केल्या गेलेलं आहे. देन
फॉर्म फिलिंगची ऑनलाईन ऍप्लिकेशनची डेट कधीपासून स्टार्ट झालेली आहे? 29/1/2026 पासून. लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन, लास्ट डेट काय राहणार आहे? तर 23/02/2026 ही लास्ट डेट राहणार आहे. लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेमेंट ऑफ एक्झामिनेशन फी. म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय होते, शेवटच्या दिवशी बरेचसे विद्यार्थी लास्ट डे पर्यंत वेट करतात की चला आज भरू, उद्या भरू, परवा भरता येईल, असं करत करत ते काय करतात, शेवटच्या तारखेपर्यंत येतात. आणि शेवटच्या तारखेला काय होते, तर जी काही साईट राहते किंवा जी काही फॉर्म फिलिंगची जी काही साईट आहे ही थोडीशी जाम चालते किंवा या ठिकाणी लोड जास्त होतो, ती व्यवस्थित चालत नाहीये, रन होत नाहीये. तर अशा कंडिशनमध्ये आपले काय राहते, कधी कोणाची फीस पेड करायची राहते, कधी कोणाचा फॉर्म फिलिंग सबमिट करायचा राहतो. तर याच्यासाठी सांगतो मित्रांनो, जेवढ्या लवकर होईल, जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म फिलिंग करसाल तेवढं चांगलं राहील. तुम्हाला सेंटर्स जवळचे भेटू शकतात. आणि नेक्स्ट काय आहे, तुमच्या फॉर्म सबमिट करण्यामध्ये, पेमेंट करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी काय जाणार नाही, प्रॉब्लेम जाणार नाही. बट तरी काही विद्यार्थ्यांचा जर अशा प्रकारचा इश्यू असतो किंवा 23 तारखेला फॉर्म सबमिट झाला आणि फीस पेड करायची, तर डेट 23 तारीख निघून गेली, तर ते काय करू शकतात, 24/2/2026 ला सुद्धा काय करू शकतात, तर पेमेंट करू शकतात. किती वाजेपर्यंत? 3 वाजेपर्यंत, दुपारी 3 वाजेपर्यंत. देन नेक्स्ट दिलेलं आहे डिस्प्ले ऑफ इलिजिबल अँड नॉन इलिजिबल कॅन्डिडेट प्रोव्हिजनल लिस्ट. प्रोव्हिजनल लिस्ट किती तारखेला लागणार आहे, तर प्रोव्हिजनल लिस्ट लागणार आहे आपल्याला 27/2/2026 ला. म्हणजे 24 तारखेला तुम्ही पेमेंट केली आहे किंवा 24 तारखेपर्यंत तुमची पेमेंट वगैरे झाली, नंतर लगेच 3 दिवसांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. ड्युरेशन ऑफ ग्रेव्हियन्स बाय कॅन्डिडेट. त्यानंतर 27 तारखेला जी काही लिस्ट लागणार आहे, त्या 27 तारखेला जर तुमचं त्या लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही आहे हे चेक करायचं. ग्रेव्हियन्स मध्ये असेल तर ते ग्रेव्हियन्स अपलोड करून, जो कोणता तुमचा फॉर्म आहे त्या फॉर्मवरती तुम्हाला काय करायचंय, तुमच्या ज्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी अवेलेबल आहे ते डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, अपलोड करू शकता. 27 ते 5 च्या दरम्यान, 27/2 ते 5/3 या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा ग्रेव्हियन्स अपलोड करू शकता. नेक्स्ट दिलेलं आहे डिस्प्ले ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट फायनल मेरिट लिस्ट. 27 तारखेला तुम्ही ते अपलोड केल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी आहे ही फायनल मेरिट लिस्ट किती तारखेला लागणार आहे, 17/3/2026 ला. 17 तारखेच्या लिस्टमध्ये जेवढ्या विद्यार्थ्यांचे नावे राहतील किंवा ते ज्या विद्यार्थ्यांचे नाव राहणार आहेत, असेच विद्यार्थी काय राहतील, इलिजिबल राहतील समोर येणाऱ्या एक्झामसाठी. तेवढ्याच विद्यार्थ्यांचे काय होतील, हॉल तिकीट जनरेट होतील. ज्या विद्यार्थ्यांचं या लिस्टमध्ये नाव राहणार नाही फायनल मेरिट लिस्टमध्ये, त्या विद्यार्थ्यांनी समजून जायचं की नेक्स्ट MCR PG CET 2027 मध्ये काय करायचंय, परत अप्लाय करायचंय. तर त्याच्यासाठी काय करायचंय, ग्रेव्हियन्स असेल, तुमचं जे काही त्रुटीमध्ये नाव आलेलं असेल, तर जो काही डॉक्युमेंट असेल तो चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या अपलोड करायचा. ठीक आहे. 17ला काय लागणार आहे आपल्याला, फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. त्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे डेट ऑफ इश्यू ऑफ ऑनलाईन ऍडमिट कार्ड. हॉल तिकीट जे आहे हे हॉल तिकीट कधी मिळणार आहेत आपल्याला, तर ते मिळणार आहेत 1/4/2026 ला. किंवा टेंटेटिव्ह जे काही डेट राहील विल बी डिस्प्ले ऑन MCR वेबसाईट. कोणत्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे, जे काय ऑथेंटिक वेबसाईट आहे, या ऑथेंटिक वेबसाईट वरती काय मिळेल तुमच्यावाला, त्या वेबसाईट वरती तुम्हाला काय करायचंय, जायचंय, तुमचा लॉग इन ID पासवर्ड यामध्ये टाकायचा आणि त्या ठिकाणाहून तुमचं जे काही हॉल तिकीट असेल, ऍडमिट कार्ड असेल, त्या ठिकाणाहून काय करायचं, तुम्हाला डाउनलोड करायची. आता हा झाला कोणत्यावाला, कसा आपला जो काही टेंटेटिव्ह टाइम टेबल आहे, तो टेंटेटिव्ह टाइम टेबल जे काही बोर्डानं किंवा MCRचं जे काही बोर्ड आहे, परीक्षा मंडळ आहे, यांनी जो काही डिस्प्ले केलेला आहे त्यानुसार. नेक्स्ट बघू. नेक्स्ट आहे एक्झामिनेशन शेड्यूल जो राहणार आहे, आपली एक्झाम कधी राहणार आहे, किती तारखेला राहणार आहे, ते या संदर्भातनी. तर बघा मित्रांनो, एक्झामिनेशन डेट अँड टायमिंग जो आहे तर याच्यावरती बघू. तर 11/4/2026 ते 13/4/2026, 11, 12 आणि 13 या 3 तारखेला, कोणत्या महिन्यातनी, 11/4/2026, 12/4/2026 आणि 13/4/2026, अशा या 3 दिवसामध्ये काय केलं जाणार आहे, जेवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले, जेवढ्या काही डिसिप्लिनसाठी, सब्जेक्टसाठी असेल, डिसिप्लिनसाठी असेल, या सर्व डिसिप्लिनची एक्झाम किती दिवसांनी कंडक्ट होणार आहे, 3 दिवसामध्ये. 11/4/2026 ला जे आहे हॉर्टिकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी, जी काही एक्झाम आहे ही एक्झाम 2 शिफ्ट मध्ये होणार आहे. मॉर्निंग शिफ्ट जी राहणार आहे, मॉर्निंग शिफ्ट मध्ये 10 ते 12 या 2 तासामध्ये, आणि आफ्टरनून शिफ्ट जी आहे, आफ्टरनून शिफ्ट मध्ये काय 15 ते 17 या 2 तासामध्ये काय होणार आहे तुमच्यावाली, या 2 तासामध्ये काय होणार आपलं, सॉरी 2 शिफ्ट मध्ये काय होणार आहे तुमच्यावाली एक्झाम कंडक्ट केला जाणार आहे.
फर्स्ट एक्झाम जी आहे, फर्स्ट डेट जी आहे एक्झामिनेशनची शनिवार दिनांक 11/4/2026ला सकाळच्या सेशनमध्ये मॉर्निंग शिफ्टमध्ये हॉर्टिकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी या डिसिप्लिनची किंवा या सब्जेक्टची एक्झाम 10 ते 12 या वेळेमध्ये होणार आहे. देन आफ्टरनून सेशन जे राहणार आहे 15 ते 17 PM मीन्स काय आहे तर 3 ते 5 या दरम्यान ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अँड कम्युनिटी सायन्स या सब्जेक्टची एक्झाम होणार आहे. देन संडे 12/4/2026 या दिवशी मॉर्निंग शिफ्टला 10 ते 12च्या दरम्यान ॲग्रिकल्चर या डिसिप्लिनची किंवा सब्जेक्टची एक्झाम होणार आहे. देन आफ्टरनून सेशनला काय फॉरेस्ट्री अँड फिशरी सायन्स. देन मंडे 13/4/2026 ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. देन आफ्टरनून सेशनला मॉलिक्युलर बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. अशा प्रकारे काय आहे तर हा एक शेड्यूल आलेला आहे. कशाला हा काय आहे एक शेड्यूल आलेला आहे आपल्याला. काय आता टेंटेटिव्ह MCRचं जे काही परीक्षा मंडळ आहे या परीक्षा मंडळाने सध्या तरी ही डेट काय केलेली आहे आपल्याला डिस्प्ले केलेली आहे, अनाऊन्स केलेली आहे. जर याच्यामध्ये वेळेवरती काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आले किंवा काही विद्यापीठाचे काही कामं वगैरे जे राहतात किंवा ही डेट काय होऊ शकते पोस्टपॉन्डही होऊ शकते. प्रीपॉन्ड तर नाही म्हणता येणार बट पोस्टपॉन्ड होऊ शकते ॲज पर प्रिव्हियस इयर्स एक्सपिरियन्स, म्हणजे मागच्या वर्षीच्या अनुभवाच्या बेसवरती जे काही 2 वर्ष गेलेले आहेत या 2 वर्षाच्या बेसवरती. बट तुम्हाला काय करायचंय विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही डेट दिलेली आहे या डेटच्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मे बी पोस्टपोन्ड होऊ शकते, मे बी ॲज इट इज जशी आहे तशीच जी डेट दिलेली आहे त्याच डेटला काय होऊ शकते तुमची एक्झाम कंडक्ट होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं समोर जी काही दिलेली डेट आहे 12/4/2026 जे विद्यार्थी ॲग्रिकल्चर साठी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आणि जे विद्यार्थी हॉर्टिकल्चर साठी प्रिपरेशन करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी 11/4/2026. तर या डेटच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काय करायचं आहे एक स्टडी प्लॅनिंग करायची आहे की राहिलेले जे काही 2 महिने आहेत या 2 महिन्यामध्ये आपण कशा प्रकारे स्टडी करू शकतो. देन आपण ही एक्झाम कशा प्रकारे क्रॅक करू शकतो जेणेकरून आपलं MSc ला ऍडमिशन होईल. तर या बेसवरती काय करायचंय याच्यासाठी काय केलेलं आहे आपण हा टाइम शेड्यूल किंवा टाइम टेबल जे आहे हे आपण काय केलेलं आहे या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे. देन नेक्स्ट बघू. आता हे झालं कशाच्या संदर्भात तुमचं जे काही नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनच्या संदर्भात नोटिफिकेशन झालं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया झालेलं आहे, त्यानंतर एक्झामिनेशन फीस झाली आहे, सेंटर्स काय काय कोणकोणते आहेत ते झालं, त्याच्यानंतर टेंटेटिव्ह शेड्यूल कशा प्रकारचा आहे, एक्झामिनेशनची डेट काय राहणार आहे हे आपण काय केलं या ठिकाणी पाहिलं. आता नेक्स्ट बघू जे विद्यार्थी या ठिकाणी आपण ॲग्रिकल्चरच्या संदर्भात बोलत आहोत त्याच्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये MSc ज्या विद्यार्थ्यांना करायची तर त्या ॲग्रिकल्चरशी रिलेटेड ॲग्रिकल्चरमध्ये MSc करण्यासाठी त्यांना कोणकोणता सिलेबस कव्हर करावा लागणार आहे किंवा रीड करावं लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघू. तर ॲग्रिकल्चर या डिसिप्लिनमध्ये MSc करायची असेल तर ॲग्रिकल्चर या सब्जेक्टसाठी काय 80% वेटेज दिलेलं आहे. 80% काय आहे वेटेज आहे आणि रिमेनिंग जे काही डिसिप्लिन असतील मीन्स हॉर्टिकल्चर असेल, फॉरेस्ट्री असेल, त्यानंतर होम सायन्स असेल किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल, अदर डिसिप्लिन या सर्व मिळून काय 20% वेटेज आहे. तर 80% आपल्याला स्टडी कशाचा करायचा आहे ॲग्रिकल्चरचा, रिमेनिंग 20% मध्ये स्टडी कशाचा कोणत्या सब्जेक्ट स्ट्रीमचा करायचा आहे अदर डिसिप्लिन जे आहे त्यांचा. तर या ॲग्रिकल्चरमध्ये किती सब्जेक्ट येते तर कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे, कोणत्या सब्जेक्टवरती जास्त क्वेश्चन्स विचारला जातात ते आपण या ठिकाणी काय करणार आहोत पाहणार आहोत. तर ॲग्रिकल्चरशी रिलेटेड बोलताना बघा ॲग्रिकल्चर या सब्जेक्टला किती वेटेज आहे 80% वेटेज आहे. 80% सिलेबस हा ॲग्रीचा राहणार आहे. मग त्या सिलेबसमध्ये कोणकोणते सब्जेक्ट्स येणार आहेत. फर्स्ट येते ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमी का दिलेलं आहे कारण ॲग्रोनॉमी हा मेजर सब्जेक्ट आहे आणि जी काही 200 क्वेश्चनची एक्झाम आहे या 200 क्वेश्चनच्या एक्झाममध्ये नियर अबाउट 25 ते 30 क्वेश्चन जे आहेत म्हणजे 25 क्वेश्चन पकडून चला कमी जास्त 25 क्वेश्चन जे आहेत हे कोणत्या सब्जेक्टवरती पडतात आपल्या ॲग्रोनॉमीवरती. वेटेज किती पर्सेंट आहे 12.5%. देन नेक्स्ट कोणता सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे तो आहे बॉटनी, ॲग्रिकल्चरल बॉटनी. 12% वेटेज आहे. 24 क्वेश्चन्स त्या 200 क्वेश्चन्समध्ये येण्याचे चान्सेस राहतात. ॲग्रिकल्चर एंटोमॉलॉजी 5.5%, 11 क्वेश्चन्स पडतात. हॉर्टिकल्चर 10.5% वेटेज आहे तर 21 क्वेश्चन्स. ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स 8%, क्वेश्चन्स किती राहतील 60 क्वेश्चन. ॲग्रिकल्चरल एज्युकेशन 6.7, 13 क्वेश्चन्स. म्हणजे इन शॉर्ट काय आहे तर सांगायचं काय मित्रांनो तुम्हाला कोणत्या सब्जेक्टवरती फोकस करणं आवश्यक आहे तर तो फोकस करायचा आहे तुम्हाला मेजरली फोकस करायचा आहे ॲग्रोनॉमी आणि सेकंड कोणतं दिलेलं आहे हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चरल बॉटनी. हे जे 3 सब्जेक्ट आहेत या 3 सब्जेक्टवरती तुम्हाला चांगल्या प्रकारे काय करायचं आहे
फोकस करायचा, जेणेकरून या सब्जेक्ट वरती काय आहे तर जास्त क्वेश्चन्स त्या एक्झाम मध्ये विचारला जातात त्याच्यामुळे. नेक्स्ट बघू. नेक्स्ट जे आहे रिमेनिंग जे काही सब्जेक्ट्स राहिलेले आहेत त्या सब्जेक्टच्या बाबतीत मी सांगायचं झालं तर अदर सब्जेक्ट जे राहते तर ॲग्रिकल्चर या डिसिप्लिनशी रिलेटेड, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असेल त्याच्यामध्ये 4% वेटेज आहे, 8 क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारला जातात. प्लांट पॅथॉलॉजी 9%, 18 क्वेश्चन्स विचारला जातात. सॉइल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री 7%, 14 क्वेश्चन्स त्याच्यावरती विचारला. ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स 4% आणि 8 क्वेश्चन्स. लास्टमध्ये मल्टिपल प्रिन्सिपल ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन याच्यामध्ये 1% 2 क्वेश्चन्स विचारला आहेत. आता हे झालं कशाशी रिलेटेड, आपल्या ॲग्रिकल्चर या डिसिप्लिनशी रिलेटेड, आणि जो ॲग्रीचा सिलेबस आहे याच्याशी रिलेटेड. एवढे साऱ्या सब्जेक्टची तुम्हाला काय करणं आहे तर येणारे जे काही 2 मंथ आहेत या 2 मंथमध्ये काय करायचं तुम्हाला स्टडी करायची. आता याच्या व्यतिरिक्त अदर जे काही 20% वेटेज आहे, अदर जे काही 20% वेटेज आपण पाहिलेलं होतं, रिमेनिंग जे काही स्ट्रीम्स आहेत या स्ट्रीम्सच्या बाबतीत ते बघू किती कोणकोणत्या स्ट्रीम्सला किती प्रमाणात वेटेज आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, अदर स्ट्रीम्स जे आहेत ते स्ट्रीम्स या ठिकाणी दिलेले आहेत. बीएससी हॉर्टिकल्चर असेल तर 3.5% वेटेज आहे. ऑलरेडी तुमचा जो काही हा जो सिलेबस आहे हा सिलेबस तुमचा हॉर्टिकल्चरचा जो काही पार्ट आहे त्या पार्टमध्ये ऑटोमॅटिकली काय होते कव्हर होते, कारण हे जे 3.5% वेटेज जे दिलेलं आहे हे बेसिक क्वेश्चन्स त्या ठिकाणी काय केला जातात विचारला जातात. नेक्स्ट बीएससी फॉरेस्ट्री 3% वेटेज दिलेलं आहे. बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग 3%, बीटेक बायोटेक्नॉलॉजी 3%, फूड टेक्नॉलॉजी 3%, बीएससी एबीएम 3% आणि कम्युनिटी सायन्स 1.5%. तर अशा प्रकारे काय केलं गेलेलं आहे या ठिकाणी तुमचं जे काही टोटल ॲग्रिकल्चरचा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस आपण या ठिकाणी काय केलेला आहे कव्हर केलेला आहे. तुम्हाला किती सब्जेक्टची या ठिकाणी काय करायची आहे स्टडी करायची आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशी आशा करतो की बरेचसे जे काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की बाबा ॲग्रिकल्चरचे मध्ये MSc करण्यासाठी कोणकोणता सिलेबस आहे, कोणत्या सब्जेक्टला किती प्रमाणात वेटेज आहे, हे जे काही वेटेज या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे. प्रिव्हियस इयरमध्ये जे काही झालेले क्वेश्चन पेपर असतील PGCETचे त्या क्वेश्चन पेपरचं स्टडी करून या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे ॲनालिसिस तुमच्या समोर मांडण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे आणि एवढा सारा सिलेबस पाहून सिलेबस आपला खूप वास्ट आहे, बट घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे. आपण काय करणार आहोत बिलकुल इझी वेमध्ये काय करत आहोत तर या सिलेबसचं एक्सप्लेनेशन करून तुम्हाला सांगण्यात येत आहे. आणि आणखी एक सांगायचं झालं तर 5 फेब्रुवारी 2026 पासून काय केलं जात आहे एक बॅच लॉन्च केला जात आहे MCRPG CET 2026. आणि जे काही अर्ली बर्ड्स राहतील फर्स्ट 10 स्टुडंट जे आहेत यांच्यासाठी काय राहणार आहे तर 20% डिस्काउंट आपण काय करत आहोत त्यांना प्रोव्हाइड करत आहोत. आणि तुमची जी काही एक्झाम आहे मीन्स जी काही डेली टेंटेटिव्ह डेट राहणार आहे किती आहे तर 12/4/2026 याच्या आधी मीन्स मार्च महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपला सिलेबस त्या ठिकाणी काय होऊन जाईल कव्हर होऊन जाईल. आणि रिमेनिंग जे काही डेज आहेत तुमच्याकडे जे काही 12 किंवा 11 10 डेज राहणार आहेत या 10 डेज मध्ये आपण काय करतो 15 फुल लेंथ टेस्ट सिरीज काय केल्या जाणार आहेत कंडक्ट केल्या जाणार आहेत विथ ॲनालिसिस कंडक्ट केल्या जाणार आहेत. आणि याची जी काही फीज राहणार आहे ही एकदम मिनिमम फीज आहे. याच्यापेक्षा जास्त फीज तर बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे विद्यार्थी काय करतात बाहेरच्या ठिकाणी प्रोव्हाइड करून देतात. पण या ठिकाणी जी काही फीज राहणार आहे ही ओनली 2,999 रुपयाने तुम्हाला काय मिळणार आहे ही बॅच मिळणार आहे. ही बॅच कशा प्रकारे रन केला जाणार आहे ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा, ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोडमध्ये क्लासेस पाहिजेत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस पाहिजेत ऑफलाईन बॅच जॉईन करायचे ते विद्यार्थी ऑफलाईन बॅच जॉईन करू शकतात. वेन्यू किंवा लोकेशन कोणत्या ठिकाणी आहे तर पोटे टाउनशिप रोड जो आहे पोटे टाउनशिप रोड जिजाऊ डेअरीच्या बाजूला भगवती ॲग्री कोचिंग इन्स्टिट्यूट अमरावती त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता ही बॅच जॉईन करू शकता. कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर आहे 9421521826 हा मोबाईल नंबर आहे. सोबतच आपल्याला जे काही बॅनर आहे त्या बॅनरवरती सुद्धा तिचा मोबाईल नंबर मेन्शन केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दिसून जाईल.
ठीक आहे, थँक्यू मित्रांनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे काही मित्रमंडळी आहेत जे या MCR बॅचच्या संदर्भात थोडेसे कन्फ्यूज आहेत की स्टडी काय करायचा, कशा प्रकारे फॉर्म फिलअप करायचा, फॉर्म फिलिंगवरती आपण काय करू, एक नेक्स्ट व्हिडिओ बनवू आणि ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देऊ कशा प्रकारे MCRPG CETचा फॉर्म फिलअप करायचा आहे ते. तर चला, अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे काही तुमचे रिलेटिव्ह असतील किंवा जे काही विद्यार्थी वगैरे आहेत तुमची मित्रमंडळी, त्यांना शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.